त्यांच्या क्षेत्रातील. आणि आपल्याला आज जे प्रश्न आलेले आहेत ते सेंटरच्या पालकांकडून आलेले आहेत व सोशल मीडियावरून काही लोकांना प्रश्न पडले आहेत, त्यांनी ते आपल्याला विचारले आहेत. तर मग मी त्याआधी आपण सत्राकडे जाण्याआधी मी आपल्या सर्व तज्ज्ञांचे परिचय करून देते थोडक्यात. पहिले डॉक्टर वाचासुंदर सर, जे कॉक्लियाचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत व मेन ते ENT सर्जन आहेत आणि कॉक्लियाचे ते पिलर आहेत, त्यांच्यामुळे संस्था चालू शकत नाही. सर तुमचं स्वागत. मी कविता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. धन्यवाद. सौ रक्षा देशपांडे मॅडम ह्या स्वर्णात व कॉक्लियाचे एज्युकेशनल डिरेक्टर आहेत. त्याचबरोबर ते RCIचे झोनल चेअरपर्सन आहेत आणि त्यांनी MA इन काउन्सिलिंग केलेलं आहे. तर फक्त विशेष शिक्षिका म्हणून नाही तर ते एक मानसशास्त्र म्हणून पण आपल्या इथे कार्यरत आहेत. मी कविता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आता डॉक्टर अक्षय वाचासुंदर सर, ते आता आपल्याबरोबर उपस्थित नाही आहेत, पण ते आपल्याला झूम मीटिंग थ्रू आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर त्यांचं सांगायचं म्हणजे त्यांनी कॉक्लिअर इम्प्लांटमध्ये आता फेलोशिप घेतली आहे डॉक्टर कीर्तने सरांकडून आणि त्याचबरोबर ते कॉक्लिअरचे ENT सर्जन आहेत. आणि एक आनंदाची बातमी अशी आहे की डॉक्टर अविनाश वाचासुंदर सर आणि डॉक्टर अक्षय सरांनी आत्ता नुकताच 100 कॉक्लिअर इम्प्लांट पूर्ण केलेले आहेत. तर हार्दिक अभिनंदन सर. आता पुढे डॉक्टर प्रशांत दुराफे सर, हे आपले कॉक्लियामध्ये जेनेटिक सायंटिस्ट म्हणून काम करतात. त्याचबरोबर ते 2014 पासून कॉक्लियाचे भाग आहेत आणि ते जेनेटिक टेस्टिंग म्हणजेच अनुवंशिक समुपदेशन आणि निदान ह्या विषयी ते त्यांचा अनुभव आहे. तर मी कविता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. धन्यवाद. अमित पाटील सर, हे कॉक्लियाचे 4 वर्ष झाले ते ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करतात. अमित सर आपल्या इथे सर्व चाचण्या ज्या आहेत त्याच्याविषयी ते मार्गदर्शन देतात. त्याचबरोबर ते श्रवणयंत्र कोणते वापरावे त्याबद्दलही ते मार्गदर्शन देतात. मी कविता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. आता स्मृती माहुलीकर मॅडम, ह्या आपल्या कॉक्लिया पुणे कॉलेजचे कोर्स कोऑर्डिनेटर आहे. आपल्या इथे कोर्स राबवला जातो DECSE म्हणून. ह्याच्यामध्ये आपण विशेष शिक्षण कसं द्यायचं त्याबद्दलचा कोर्स असतो आणि त्यात कोर्स कोऑर्डिनेटर आहेत आणि त्यांनी MEd पूर्ण केलेलं आहे HI फील्डमध्ये. तर मी कविता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. धन्यवाद. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की आज आपण जरी ऑनलाईन का होईना पण आपण बरेच लोकांपर्यंत पोहोचतोय. इथे जरी आपल्याला ऑडियन्स दिसत नसेल तरी आपण बऱ्याच लोकांपर्यंत आपली माहिती जातीये. तर आज तुमच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे, कारण लोकांना बरेच प्रश्न आहेत की नक्की काय या क्षेत्रामध्ये असतं किंवा कोणाकोणाला भेटायचं किंवा काय करावं याबद्दल आपण आज संवाद साधणार आहोत. तर आपण आपल्या सत्राला सुरू करूया. त्याआधी मी फक्त थोडीशी माहिती सांगते की आपण राऊंड वाईज जाणार आहोत. प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जाईल. त्यांना एक 1.5 मिनिटं दिला जाईल त्यांनी त्यांचे उत्तरं देण्यासाठी. तर पहिला प्रश्न आपण सुरू करणार आहोत डॉक्टर अविनाश वाचासुंदर सरांकडून. तर सर, पहिला प्रश्न असा आहे, कान नाक घसा तज्ज्ञ म्हणून कर्णबधिरत्वाचे निदान कसे केले जाते? वैद्यकीय कान नाक घसा तज्ज्ञ हा त्या बाळाची तपासणी करतो. त्या तपासणीमध्ये जर त्याला काही आढळून आलं तर त्याप्रमाणे मग ऑडिओलॉजीच्या तपासण्या तो सुचवतो आणि त्या दोन्हींच्या निष्कर्षाप्रमाणे कर्णबधीर बालक आहे का नाही याचं निदान केलं जातं. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न डॉक्टर अक्षय वाचासुंदर सरांसाठी आहे. सर, तुम्हाला आवाज येतोय का? हो, येतोय. सर, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, कोणत्याही वयात कॉक्लिअर इम्प्लांट केले तरी चालते का?
CI साठी म्हणजे कॉक्लिअर इम्प्लांटसाठी कोणते पॅरामीटर्स म्हणजेच घटक काय आहेत? बर, तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सीआय कोणत्याही वयात करू शकतो, पण त्याचा फायदा सर्वात जास्ती जेव्हा श्रवण दोष लवकरात लवकर आढळला, तर श्रवण दोषाचा कालावधी जेवढा कमी तेवढा कॉक्लिअर इम्प्लांटचा फायदा जास्त. तर डेफनेसचे दोन प्रकार असतात, प्रीलिंग्युअल डेफनेस आणि पोस्ट लिंग्युअल डेफनेस. प्रीलिंग्युअल डेफनेस हे लवकरात लवकर निदान करून लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावरती उपचार करून सर्वात लवकरात लवकर जेवढा आपल्याला सीआय करता येईल तेवढा बेनिफिशियरी असतो. पोस्ट लिंग्युअल डेफनेस मध्ये पण तेच, जेवढा श्रवण दोषाचा कालावधी कमी तेवढे कॉक्लिअर इम्प्लांटचा फायदा जास्त. आणि सीआय साठी जे पॅरामीटर्स आम्ही बघतो त्याच्यामध्ये ऑडिओलॉजिकल एज वेल एज रेडिओलॉजिकल पॅरामीटर्स बघतो. ऑडिओलॉजिकल पॅरामीटर्स मध्ये आम्ही बेरा टेस्ट, ओई टेस्ट, एडेड ऑडिओमेट्री या 3 तपासण्यांचा आपण पॅरामीटर्स म्हणून पकडतो. आणि रेडिओलॉजिकल मध्ये सीटी स्कॅन हे घटक बघतो. जर हे सगळे पॅरामीटर्स गुड येत असतील तर कॉक्लिअर इम्प्लांटची कॅन्डिडेटसी ठरवली जाऊ शकते. थँक्यू सर. आता हा प्रश्न डॉक्टर प्रशांत गुराफे सरांसाठी आहे. जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय आणि ते कधी करावं? जेनेटिक टेस्टिंग म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो अनुवंशिक घटक आहे, जो आपल्या आईवडिलांकडून आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यामध्ये श्रवण दोषासंदर्भात काही घटक आहेत का, किंवा त्यामुळे आपल्याला श्रवण दोष झाला आहे का, हे आपल्याला समजून घेऊ शकतो. तर त्या दृष्टीने जेनेटिक टेस्टची गरज असते. ती कधी करावी याचं उत्तर असं आहे की आपल्याला जर आपल्या घराण्यामध्ये कोणाला श्रवण बाधित किंवा श्रवण दोष असेल, जन्मतः कोणाला श्रवण दोष जर असेल, तर आपण लग्न करताना किंवा बाळाचा विचार करताना अशा पद्धतीची टेस्ट अवश्य करून घ्यावी, ज्या योगे आपल्याला अशा पद्धतीचं बाळ होण्याची शक्यता किती आहे याची शक्यता आपल्याला समजून घेऊ शकते. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न अमित पाटील सरांसाठी आहे. कर्णबधिरत्वासाठी ऑडिओलॉजिस्टचे काय भूमिका आहे? जसं माझ्या सुंदर सरांनी सांगितलं, ज्यावेळेस एखादी मूल कान नाक घसा तज्ञांकडे जातं, त्याच्यानंतर जी रोल जो असतो, जो प्रोफेशनल असतात की आपण त्या मुलाला किती टक्केवारीचं श्रवण दोष आहे आणि एका कानाचा श्रवण दोष आहे की दोन्ही कानाचा श्रवण दोष आहे, तसेच ते श्रवण दोषाचे कारण कानाच्या कोणत्या भागामध्ये आहे हे शोधण्याचं मुख्य काम हे ऑडिओलॉजिस्ट करतात. मग ते ऑडिओलॉजिस्ट ज्यावेळेस हे श्रवण दोषाची लहान मुलांमध्ये तपासणी करतात, तर वयानुसार कोणती तपासणी केली जाते हे एक ठराविक बघून त्या मुलांचा श्रवण दोषाचा प्रकार, श्रवण दोषाची टक्केवारी आणि श्रवण दोषाचा मुख्य कारण काय हे शोधून काढण्यात येतं. यामध्ये ऑडिओलॉजिस्टचा सर्वात मुख्य रोल असतो. श्रवण दोषाचे निदान वयाच्या पहिल्या दिवशी सुद्धा होऊ शकते, पण ते ऑडिओलॉजिस्ट, कान नाक घसा तज्ञ, गायनेकोलॉजिस्ट, पेडियाट्रिशियन यांच्यामार्फत अवेअरनेस होणं ही सर्वात महत्त्वाचं असते. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न सौ रक्षा देशपांडे मॅडम यांच्यासाठी आहे. वाचा भाषा प्रशिक्षण म्हणजे नक्की काय असते? वाचा भाषा प्रशिक्षण हे कर्णबधिर बालकासाठी खूप महत्त्वाचं असतं. कर्णबधिर बालकाला ऐकायला येत नाही आणि म्हणून तो बोलू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की ऐकणारा मूल जसं अगदी व्यवस्थित बोलायला लागतं तसं हे मूल बोलत नाही, आणि मग त्याचं कर्णबधिरत्व लक्षात आल्यावर त्याला श्रवण यंत्र लावलं जातं. श्रवण यंत्र लावून त्याला ऐकण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, आणि मग ऐकण्याचं प्रशिक्षण दिल्यावर त्याच्या भाषेचा विकास केला जातो. हे मी जरी इतक्या साध्या आणि सोप्या सरळ भाषेत सांगत असले तरी ही खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. येणारा आवाज ऐकून त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया देणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. बाळाला जेव्हा ऐकायला येतं तेव्हा ही प्रतिक्रिया त्याची नॅचरल पद्धतीने घडत असते, आणि कर्णबधिर बालकाला मात्र प्रत्येक आवाज ऐकून तो आवाज कशाचा आहे हे त्याला शिकवायला लागतो. आणि मग वेगवेगळे ढोबळ आवाज, त्याच्यानंतर अक्षर, शब्द, 2 शब्दांचं वाक्य, अशा प्रकारे भाषेचा हळूहळू विकास त्याचा करून घेतला जातो. आणि ही वाचा भाषा त्याची
प्रशिक्षण व्यवस्थित झालं तर ते बाहेर समाजात किंवा घरात संवाद साधू शकतं आणि ते बोलायला शिकतं. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये त्याची जी गुंतवणूक असते म्हणजे शाळेत गेल्यावर किंवा बाहेर कोणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे ते शब्दामध्ये म्हणजे भाषेमध्ये करू शकतं आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद मॅम. आता पुढचा प्रश्न स्मृती माहुलीकर मॅडम यांच्यासाठी आहे. DECSE म्हणजे काय? ह्या कोर्समध्ये काय काय शिकवले जाते? DECSE हा कोर्स म्हणजे डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन प्रोग्राम इन स्पेशल एज्युकेशन हार्ड ऑफ हेअरिंग. या कोर्समध्ये विशेष करून 0 ते 6 मधील वयोगटातल्या कर्णबधिर बालकांना कशा पद्धतीने शिक्षण देणं गरजेचं आहे, त्या विद्यार्थ्यांना बालकांना कशा प्रकारे शिक्षण देणं आवश्यक आहे याची जी शास्त्रशुद्ध पद्धत आहे ती या कोर्समधून शिकवली जाते. या कोर्समध्ये विशेष करून हा कोर्स 1 वर्षाचा आहे आणि त्या कोर्समध्ये अभ्यासक्रम श्रवणशास्त्र, मानसशास्त्र या विषयावरती शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणत्या पद्धती कोणती तंत्र वापरून कर्णबाधित बालक जे असतात त्यांना शिक्षण देणं आवश्यक असतं या पद्धती या पूर्ण 1 वर्षाच्या कोर्समध्ये शिकवल्या जातात. धन्यवाद मॅम. आता आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे जाऊयात. हा प्रश्न डॉक्टर अविनाश वाचासुंदर सरांसाठी आहे. कानाच्या कोणत्या भागामध्ये दोष असेल तर कर्णबधिरत्व येऊ शकते? कानाचे 3 भाग आहेत शरीर रचनेप्रमाणे: बाह्य कर्ण, मध्य कर्ण, आंतरकर्ण. तर यापैकी बाह्य कर्ण म्हणजे कानाची पाळी आणि कानाचा बोळ. ह्याच्यात नेहमी मळ किंवा इतर काही रोग झाला, फोड आला तर त्याच्यामुळे जो ऐकणं कमी होतं ते फार कमी दर्जाचं असतं. 5-10 डेसिबल्स इतकंच ते असू शकतं. पडदा आणि हाडांची साखळी ह्याच्यात जर काही दोष निर्माण झाले, पडदा फुटला, पू यायला लागला कानात, पाणी यायला लागलं, रक्त यायला लागलं किंवा आतल्या हाडांच्या साखळीला काही डिस्टर्बन्स आला तर त्याच्यामुळं जो बहिरेपणा येतो तो साधारणपणे 30-40% पर्यंत असू शकतो. आणि हा बहिरेपणा हा साध्या ऑपरेशननी बरा करता येतो. पण आपला जो मुख्य आत्ताचा विषय आहे तो म्हणजे आंतरकर्ण म्हणजे कॉक्लिया. जन्मजात कर्णबधिर मूल जेव्हा असतं तेव्हा त्या कॉक्लियामध्ये फॉल्ट असतो आणि तो मात्र 80-90-100% पर्यंत तो लॉस असू शकतो. आणि त्याच्यामुळे मात्र मुलाला ऐकायला येत नाही आणि बोलता येत नाही आणि त्यासाठी लगेच गडबड करायला लागते की ज्याच्यासाठी आपण सगळे हा वेबिनार सेमिनार घेतो. त्याच्याकडूनचा एक भाग म्हणजे ऑडिटरी नर्व जो आहे त्याच्यात जर फॉल्ट आला तर त्याच्यामुळे सुद्धा बहिरेपणा येऊ शकतो आणि तोही खूप अडचणीचा असतो. धन्यवाद सर. माझे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया चॅट बॉक्समध्ये ते टाकावेत म्हणजे सत्राच्या शेवटी आपण ते प्रश्न विचारू शकतो. आता पुढचा प्रश्न डॉक्टर अक्षय वाचासुंदर सरांसाठी आहे. कॉक्लिअर इम्प्लांटची पूर्वतयारी काय असते? कॉक्लिअर इम्प्लांटची पूर्वतयारी आम्ही परत एकदा ऑडिओलॉजिकल भागाकडे वेगळी, मेडिकल भागाकडे वेगळी आणि बाकी इतर स्पीच थेरपी आणि त्याचे दुसरे काही घटक त्यामध्ये मोडले जाते. मेडिकल तयारी जर विचारली तर आम्ही त्याच्यामध्ये पहिले रेडिओलॉजिकल इव्हॅल्युएशन बघतो सगळं कसं आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन सगळं बघतो ते नॉर्मल आहेत का. त्याला पीडियाट्रिशियनला दाखवून बाकी इतर काही आजार आहेत ना हे बघितलं जातं. वॅक्सिनेशन लसीकरण जे स्पेशल कॉक्लिअर इम्प्लांटसाठी मानलं जातं ते दिलं जातं. त्याच्यानंतर साधारण 2 आठवडे थांबावं लागतं. तसंच ऑडिओलॉजिकल प्रमाणे पेशंटनी पहिले मशीन लावून थेरपी घेणं खूप गरजेचं असतं आणि ह्याचा खूप पुढे फायदा होतो. तर साधारण पूर्व कॉक्लिअर इम्प्लांटच्या अलीकडची तयारी म्हणजे साधारण 1 ते 1.5 महिना कमीत कमी हिअरिंग एड लावणं गरजेचं आहे आणि स्पीच थेरपी घेणं गरजेचं आहे. स्पीच थेरपिस्ट हा इव्हॅल्युएट करतो की त्याचा पुढचा आउटकम कसा असेल आणि त्याप्रमाणे आपल्याला ऑपरेशन नंतर कॉक्लिअर इम्प्लांट करणं काय अपेक्षा ठेवता येतील हे कळवतो. अजून एक तयारी की आम्ही
सरांनी आम्हाला जे शिकवलंय, वाचनकर सरांनी आणि रक्षा मॅडमच्या याच्यातलं जे आम्ही आता पुढे शिकत आलो आणि जे बाकी सेंटर्स पुढे करत नसतील असं माझा भाव आहे, पण माहित नाही. पण आम्ही स्पेशल असं सुरू करतो की आम्ही पेशंटला पुढे येणारा खर्च काय याची पूर्वतयारी आताच देऊन टाकतो, तसंच काउन्सिलिंग करतो. कारण ऑपरेशन नंतर काय काय एक्सपेक्ट सगळ्याच बाबतीत करणं हे त्यांना माहित असायला पाहिजे. तर त्या पूर्वतयारीमध्ये आम्ही कॉक्लिअर इम्प्लांटचा खर्च, त्याची काळजी कशी घ्यायची याचं एक काउन्सिलिंग सेशन नीट नक्की ठेवतो किंवा त्याच्याबद्दल आम्ही नक्की बोलतो. तर या सर्वसाधारण गोष्टी आम्ही नक्की कॉक्लिअर इम्प्लांटच्या अलीकडे ही पूर्वतयारी म्हणून नक्की मान्य करतो किंवा नक्की करतो. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आपला डॉक्टर प्रशांत मुराफे सरांसाठी आहे. एक मूल कर्णबधिर असेल तर दुसरे चान्स घ्यायच्या वेळेला काय तपासण्या करणं अपेक्षित आहे? जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्णबधिरत्व 50% प्रकारामध्ये बाकीची कारणं असतात, जसं वजन कमी आहे, मूल घडलं नाही, पण 50% कारणं त्याची आपल्याला माहीत नसतात, ती अनुवंशिक असू शकतात. तर अनुवंशिक जर कारण असेल आणि जन्मतः कर्णबधिरत्व आलं असेल तर पुढचं बाळाचा विचार आपण जेव्हा करू तेव्हा अवश्य आपण अनुवंशिक जनाची चाचणी करावी, ज्याला जेनेटिक टेस्ट असं म्हणतात. ती चाचणी करताना आपण कुठलंही शरीरातला घटक म्हणजे ब्लड असेल किंवा आपल्या तोंडातल्या पेशी असतील, त्या बकलस्राव असं म्हणतात, या माध्यमातून आपण सॅम्पल घेऊन त्याच्यातनं त्याची जेनेटिक टेस्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कर्णबधिरत्वाचं कारण कळू शकतो. ही टेस्ट कधी करावी असा जो प्रश्न आहे, तर प्रामुख्याने आपण त्या बाळाचा विचार करण्यापूर्वी ही टेस्ट अवश्य करावी. आधुनिक शास्त्र आता असं इतकं पण पुढे गेलेलं आहे की आपण प्री इम्प्लांट जेनेटिक्स म्हणजे आपण बाहेर त्याचा एम्ब्रिओ तयार करून त्यात तो दोष नाही आहे ना हे बघून असा एम्ब्रिओ इम्प्लांट करू शकतो. पण स्वाभाविक सामान्य परिस्थितीमध्ये आपण गर्भधारणाच्या होण्याच्या आधी ही जर टेस्ट केली तर मग आपल्याला पुढे जे सायकोलॉजिकल प्रश्न आहेत की गर्भपात करायचा का नाही करायचा हे सगळे प्रश्न आपले स्वतःचे असतात, ते आपल्याला घेण्यामध्ये अडचण येऊ नये. त्यामुळे आपण दुसऱ्या बाळाचा विचार करण्याआधी गर्भधारणा होण्याच्या पूर्वी आपलं पहिलं बाळ जर कर्णबधिर असेल तर ही टेस्ट अवश्य करून घ्यावी. धन्यवाद सर. आपला पुढचा प्रश्न अमित पाटील सरांसाठी आहे. मुलाचे श्रवण दोष कमी असेल तरी ते वाढते का? हा प्रश्न आपल्याला गोवा सेंटरहून आलेला आहे. जसा प्रश्न आहे की आता श्रवण दोष वाढतो, मुख्य उत्तर असं आहे की जर श्रवण दोष जन्मानंतर असेल, जसं अक्षय सर म्हटले पोस्टलिंगुअल म्हणजे वाचा भाषेच्या दरम्यान होणारा श्रवण दोष, हा जो श्रवण दोष असतो बहुतांश वेळा वाढणारा असतो आणि मुख्य करून हा दोष एक साधारणतः 50% पासून 90% वाढत असतो. हे एक त्याचं मुख्य कारण. ज्यावेळेस वाचा भाषेच्या वाढीमध्ये ज्यावेळेस हा दोष होतो तो वाढणारा असतो. दुसरं, ज्यावेळेस कानाच्या मध्यकर्णात बिघाड होतो आणि तो बिघाड कानाच्या अंतर्कर्ण म्हणजे कॉक्लियापर्यंत पोहोचतो, ज्याला आम्ही मिक्स्ड लॉस म्हणतो. या केसेसमध्ये सुद्धा श्रवण दोष वाढण्याची शक्यता असते. पण जर जन्मतः 90-100% जर श्रवण दोष असेल तर तो वाढत नाही, तो शेवटपर्यंत तो तसाच राहतो. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न सौ रक्षा देशपांडे मॅडम यांच्यासाठी आहे. 0 ते 6 वयोगट हाच सर्वांगीण विकासासाठी का महत्त्वाचा आहे? 0 ते 6 वर्ष हे जे वय आहे हे खूप क्रियाशील वय आहे. याच्यामध्ये आपल्या मेंदूची वाढ ही खूप जोरात होत असते. आपण बघतो की लहान बाळाचे मोटर स्किल आहेत, इमोशनल, सोशल, ह्या जे सगळे विकास आहे हा खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. त्याचप्रमाणे 75% भाषा विकास हा बालकाचा याच वयामध्ये होत असतो. त्याच्यामुळे याला आपण क्रिटिकल एज म्हणतो. या वयात जर का बालकाला व्यवस्थित त्याचे मोटर स्किल नीट डेव्हलप झाले, इमोशनल आणि सोशल हे ज्या गोष्टी आहेत या जर का याची जोपासना नीट झाली, त्याचा वाचा भाषा विकास जर का नीट झाला तर मूल पुढे आयुष्यामध्ये चांगली प्रगती करू शकतो. आणि त्याच्यासाठी या वयामध्ये त्याला या सगळ्या गोष्टी मिळणं खूप गरजेचं असतं. धन्यवाद.
धन्यवाद मॅम. पुढचा प्रश्न स्मृती माहुलीकर मॅडम यांच्यासाठी आहे. आपल्याकडे जो कोर्स होतो DECSE, तो कोर्स पूर्ण झाल्यावर कोणते प्रमाणपत्र मिळते आणि काय म्हणून काम करता येते? हा कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्व उमेदवारांना, ज्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना, डिप्लोमा पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच RCI अंतर्गत स्पेशल रिहॅबिलिटेशन प्रोफेशनल म्हणूनचे सर्टिफिकेट देण्यात येतं. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना भविष्यामध्ये विशेष शिक्षक, स्पेशली 0 ते 6 वयोगटातली जी कर्णबधीर बालकं असतात त्यांना शिकवण्यासाठीचे विशेष शिक्षक म्हणून काम करता येतं. त्याचबरोबरीने बाल सल्लागार, त्याचबरोबरीने वैयक्तिक पद्धतीवरती ट्युशन्स घेणे, समुपदेशन करणे आणि आपल्यासारख्या ज्या अर्ली इंटरव्हेन्शनवरती काम करणाऱ्या संस्था असतील, जशी स्वरनाथ ही संस्था आहे, तिथे विशेष शिक्षक म्हणून देखील ते काम करू शकतात. धन्यवाद मॅम. आता आपण तिसऱ्या राऊंडकडे जात आहोत. तर माझा पहिला प्रश्न डॉक्टर अविनाश वाचासुंदर सरांना यांच्यासाठी आहे. माझे मूल ऐकतंय का नाही हे मला कसे कळेल? आईला शंका आली तर काय करावे? कोणते पाऊल उचलावे? हा चांगला प्रश्न आहे हा, कारण या प्रश्नाच्या गाभ्यातूनच हा प्रश्न आपला कर्णबधीर बालकाचा प्रश्न चालू होतो, तेव्हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जी सतर्क आई आहे आणि असतेच साधारणपणे आपल्याकडे जी आई, त्या आईला साधारणपणे कळायला लागतं की आपलं मूल आपल्या आवाजाकडे लक्ष देत नाही. साधारणपणे ज्याला सर्वसाधारण ऐकायला येत असतं ते मूल आपल्या आईच्या हुंकाराकडे, आवाजाकडे, तिनं दिलेल्या रिस्पॉन्सकडे, ती बोलत असते जी बोबडे बोल आईकडून बोलत असते त्याच्याकडे लक्ष देते. परंतु हे मूल लक्ष देत नाही, आवाजाकडे लक्ष देत नाही. दार बंद असलं आणि दार एकदम उघडलं तर बसून उठत नाही, डबा पडला तर त्या आवाजाने लक्ष विचलित होत नाही. असे साध्या साध्या गोष्टी जर आईच्या लक्षात आल्या तर तिला संशय यायला पाहिजे की आपलं मूल बघत नाही आणि त्याप्रमाणे तिनं पुढची कार्यवाही करणं अपेक्षित आहे. त्यासाठी तिनं ताबडतोब आपल्या घरच्यांना सतर्क करायला पाहिजे आणि तिनं डॉक्टरांचा सल्ला घेणं लगेच जरुरीचं आहे, कारण डॉक्टर त्याच्यावरती पुढची कार्यवाही करू शकतात. म्हणून आपल्या आवाजाकडे मूल लक्ष देत नाही हे आईच्या लक्षात आल्यानंतर तिनं घरच्या इतर मंडळींच्या लक्षात आणून देऊन डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घेणं हे अत्यंत जरुरीचं आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अक्षय वाचासुंदर सरांसाठी आहे. प्रश्न असा आहे, एका कानाचे इम्प्लांट झाल्यावर दुसऱ्या कानाला BTE लावणे गरजेचे आहे का? परत एकदा आवाज आला. प्रश्न असा आहे, एका कानाचे इम्प्लांट झाल्यावर दुसऱ्या कानाला BTE लावणे गरजेचे आहे का? खूपच चांगला प्रश्न आहे हा. आपल्याकडे बहुतांश मी पार्टिसिपेट्स बघतोय हे सगळे इम्प्लांट झालं असं दिसतंय आणि एका साईडचे इम्प्लांट झालेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे की 100% दुसऱ्या कानाला BTE लावणं गरजेचं आहे. याचं कारण असं असतं, मी पहिल्या प्रश्नाचे उत्तर देताना सुद्धा म्हटलं होतं की श्रवण दोषचा कालावधी तेवढा जास्त तेवढा कॉक्लिअर इम्प्लांटचा फायदा कमी. तर BTE मशीन दुसऱ्या कानाला लावायचा हा एक असतो की जेव्हा पुढे फ्युचरमध्ये दुसऱ्या कानाला सपोज इम्प्लांट करायची वेळ आली तर तो श्रवणदोषाचा काळ जास्त नसायला पाहिजे. त्यांनी मशीननी त्याचं थेरपी त्यामधलं चालू आहे, म्हणजे त्या कानाची चालना मिळत राहायला पाहिजे. त्यामुळे दुसऱ्या कानाला ऑपरेशन एका कानाचं झालं असेल तर दुसऱ्या कानाला BTE लावायलाच पाहिजे आणि ती थेरपी होणारच पाहिजे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रशांत दुराफे सरांसाठी आहे. जेनेटिक टेस्ट प्रत्येकाने करणे आवश्यक आहे का? सर्वांनी जेनेटिक टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. जेनेटिक टेस्ट आपल्या सर्व आजारांच्या मुळाशी अनुवंशिक कारणमीमांसा असतेच.
त्यामुळे ती टेस्ट करताना जर असं काही आपल्याकडे हिस्ट्री असेल, आपल्या घराण्यामध्ये अशा पद्धतीची काही मागच्या काही पिढ्यांमध्ये, त्याला आपण पेडिग्री अनालिसिस म्हणतो, गेल्या किमान 3 पिढ्यांमध्ये आईकडून आणि वडिलांकडून जर आपल्यामध्ये कुटुंबातल्या कोणाही घटकाला अनुवंशिक कर्णबधिरत्व जर असेल तर ही हेरिडिटी टेस्ट आपण आवश्यक आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न अमित पाटील सरांसाठी आहे. योग्य श्रवण यंत्र कसे निवडावे व किती वर्ष स्पीच थेरपी देणे गरजेचे आहे? योग्य श्रवणयंत्र निवडण्यासाठी सर्वात प्रथम जे आपण बघतो तर त्याचा ऐकण्याचा रिपोर्ट किती पर्सेंटेजमध्ये आहे. कारण श्रवणयंत्राची एक लिमिट असते की आपण ते किती श्रवण दोषापर्यंत ते कार्यरत राहू शकते किंवा त्या मुलाला मदत करू शकते. तर टक्केवारी जसं आपण म्हणतो, जर 80% किंवा 90% कमी श्रवण दोष असेल त्या मुलाला, तर श्रवणयंत्राचा फायदा पुरेशा प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात होतो. परंतु जर ते टक्केवारी 90% जास्त श्रवणदोष असेल तर मात्र श्रवणयंत्राने फायदा पुरेसा होईलच असे नाही. मग त्या अशा कंडिशन किंवा अशा केसेसमध्ये जसं आपण डिस्कस करतो आता, कॉक्लिअर इम्प्लांट हे किंवा कॉक्लिअर इम्प्लांट हा उपाय असतो. तर श्रवणयंत्र डिसाईड करण्यासाठी सर्वात प्रथम बाळाचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तपासणीनुसार असतं. एक बेरा तपासणी असते, एक ऑडिओमेट्री तपासणी असते किंवा ASSR म्हणजे ऑडिटरी स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. या 3 तपासण्यावरनं त्याला आपल्या बाळाच्या किंवा मुलामुलीच्या ऐकण्याचं पर्सेंटेज कळतं. आणि त्या फ्रिक्वेन्सीनुसार ज्यावेळेस आपल्याला रिस्पॉन्स भेटतो त्यावेळेस ॲडव्हान्स डिजिटल मशीन लावायचे की बेसिक मशीन लावून सुरुवात करायची आपल्याला ठरवलं जातं. त्यामुळे श्रवणयंत्र निवडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा की बाळाची श्रवणक्षमता किती आहे, ऐकण्याची श्रवणक्षमता किती आहे यावरून ते ठरवलं जाते. आणि जसं दुसरा प्रश्न होता की स्पीच थेरपी किती दिवस घ्यावी किंवा किती वर्ष घ्यावी. स्पीच थेरपी हा लॉंग टर्म चालणारी गोष्ट आहे. श्रवणयंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट हे एक डिव्हाइस आहे जे ऐकण्यासाठी मदत करते, जे बोलण्यासाठी मदत नाही करत. मी पुन्हा एकदा सांगतो, श्रवणयंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट हे ऐकण्यासाठी असणारे डिजिटल किंवा ॲडव्हान्स यंत्र आहे, हे बोलण्यासाठी नाही आहे. सर्वात महत्त्वाचं, आपण जेव्हा जन्म घेतो आपण वयाच्या 1 वर्षापर्यंत ऐकत असतो मग बोलतो. तेच श्रवणयंत्र लावल्यानंतर आपल्याला कमीत कमी 2, 2.5, 3 वर्ष थेरपी घेणं गरजेचं आहे, तरच ते मूल बोलकं होऊ शकतं. तर जेवढा लवकर आपण ओळखतो किंवा शोधून काढतो श्रवणदोष आहे आणि लगेच आपण जर श्रवणदोष अंतःकरणाचा आहे आणि श्रवणयंत्र लावता येते तर त्या दिवसापासून थेरपी साधारणतः 3 वर्ष होणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न सौ रक्षा देशपांडे मॅडम यांच्यासाठी आहे. आपल्या इथे विशेष शिक्षिका ज्या आहेत ते वाक्यपट्टी, शब्दचिठ्ठी व चित्र दाखवतात, तर हे दाखवणं का गरजेचं आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या पूर्वी मी आपण भाषा शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत. आत्ता आपण कॉक्लिअर इम्प्लांटबद्दल, मशीनबद्दल बरंच बोलतो आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला सांगणं योग्य वाटतं की शब्दचिठ्ठी, वाक्यपट्टी आणि चित्र हे जे आपण दाखवतो ह्याच्यात 2 भाग आहेत. म्हणजे 0 ते 3 वर्ष आणि 3 ते 6 वर्ष या 2 गटामध्ये वाचा भाषा विकास होतो. त्याच्यामध्ये 0 ते 3 वर्ष वयामध्ये जी बालकं असतात त्यांना इतक्या लवकर जर का श्रवण त्यांचा दोष लक्षात आला, त्यांना जर का हिअरिंग एड लावलं, त्यांचं कॉक्लिअर इम्प्लांट केलं, तर आपण त्यांना AVT म्हणजे ऑडिटरी व्हर्बल थेरपी देतो. त्याच्यामध्ये असं अपेक्षित असतं की त्या बालकांनी ऐकायचं आहे आणि मग बोलायचं आहे. जसं आत्ता अमित सरांनी सांगितलं की नॉर्मल म्हणजे ऐकणारं जे बाळ असतं ते ऐकून बोलायला शिकतं. त्याच्यामुळे नॅचरल प्रोसेस ही आहे की ऐकायचं आणि मग बोलायचं आहे. पण वयाच्या 3 वर्षानंतर जर का बालकाचा श्रवणदोष लक्षात आला आणि मग त्याला हिअरिंग एड लावलं, तर जर का आपण ऐकून बोलायला शिकवण्यामध्येच खूप वेळ घालवला तर त्या बालकाचा वाचा भाषा विकास हा योग्य वयापर्यंत होणार नाही. आणि त्याच्यामुळे त्या बालकाचा तोपर्यंत व्हिज्युअल म्हणजे बघणं हे जे असतं हे कर्णबधिर मुलांचं खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे दोन्हीचा उपयोग आपण तिथे घेतो, म्हणजे त्याला ऐकवतो सुद्धा आणि दाखवतो सुद्धा.
हे चित्र दाखवणं, त्याच्या खाली त्या चित्राला काय बोललं जातं म्हणजे त्याचं नाव काय आहे ते दाखवणं आणि नंतर वाक्यात बोलताना ते पूर्ण वाक्यात बोलणं, या सगळ्याचा त्याला आपण टोटल कम्युनिकेशन म्हणतो, त्याचा उपयोग नंतर आपण तो करतो. हा उपयोग आपण शाळेमध्ये सुद्धा शिकवताना करतो. आपल्या इथे जे 3 ते 6 वर्ष वयोगटांचा सर्वांगीण विकास कार्यक्रम जो आपण राबवतो त्याच्यामध्ये एखादं चित्र दाखवून त्याच्या खाली त्या चित्राचं मध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहेत मग त्यांची नावं आणि मग त्याचं पूर्ण म्हणजे समजा एखादा गाय किंवा काय जे चित्रामध्ये प्राणी असेल तर ही गाय आहे असं पूर्ण वाक्यात त्या मुलाला शिकवण्यासाठी चित्र, गाय आणि खाली मग वाक्यपट्टी ह्याचा आपण उपयोग करतो, कारण जेणेकरून ते मूल भाषेपर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद मॅम. माझा पुढचा प्रश्न स्मृती माहुलीकर मॅडम यांच्यासाठी आहे. तुम्ही मागच्या उत्तरामध्ये असं सांगितलं की RCIचं सर्टिफिकेट मिळतं, तर RCI म्हणजे काय? RCI म्हणजे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली. त्यालाच म्हणतो आपण भारतीय पुनर्वसन परिषद. ही एक संस्था आहे जी संस्था ऑल ओव्हर इंडिया लेवलवरती जी काही अपंग केंद्रामध्ये काम करणारी जी संस्था आहे त्या संस्थांवरती नियंत्रण करण्याचं काम करते. त्या संस्थे माध्यमातून या सगळ्या पूर्ण भारतामध्ये कोर्सेस राबवले जातात. त्यातला एक कोर्स जसं आपण म्हणाले मी सुरुवातीला की DECSE हा कोर्स आपल्याकडे राबवला जातो. तो कोर्स रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाच्या अंतर्गत म्हणजे त्यांचं ॲक्रेडिएशन आपल्याला असतं, त्यांच्या संलग्न विद्यमानाने आपण आपल्याकडे हा कोर्स राबवतो. प्रत्येक अपंग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला यांचं मान्यता असणं आवश्यक असतं. तर RCI म्हणजे रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, न्यू दिल्ली संस्थेचं नाव आहे. धन्यवाद मॅम. आता आपण आपल्या चौथ्या राऊंडकडे वळत आहोत. तर माझा पहिला प्रश्न डॉक्टर अविनाश राधाचंद्र सरांसाठी आहे. 100% लॉस असणाऱ्या मुलाला BT मुळे सगळे आवाज ऐकू येत असतील तरी इम्प्लांट करणे गरजेचे आहे का? हा सुद्धा खूप चांगला प्रश्न आहे. हे प्रश्नातच पॅराडॉक्स त्याच्यात दडलेला आहे असं मी म्हणेन. जेव्हा 100% लॉस आहे तेव्हा त्याला ऐकायला येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे 100% लॉस असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला आम्ही स्टोन डेफनेस किंवा अजिबात काहीच त्याला कळत नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो. पण अगदी आपण गृहीत धरलं की थोडंसं काहीतरी ऐकतोय तरी पण त्याच्यात शब्दबोध होईल, काहीतरी अर्थ लागेल असं तर त्या बालकाला नक्कीच ऐकू येणार नाही. त्यामुळे 100% लॉस असेल त्याला कोणत्याही मशीनचा प्राकृत दृष्टीने म्हणजे व्यवहारात्मक काही त्याला उपयोग होईल असं नाही. कदाचित थोडासा आवाज ऐकू येईल, परंतु शब्द नीट ऐकण्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांटच अशा बालकाला करणं जरुरीचं आहे. कारण कॉक्लिअर इम्प्लांटमुळे आपल्याला स्टिम्युलस हा आपण डायरेक्ट ऑडिटरी नर्वपर्यंत देतो आणि ते ऑडिटरी नर्व ब्रेनला संवेदना देतं. त्याच्यामुळे कॉक्लिअर इम्प्लांट केल्यानंतर अशा मुलाला व्यवस्थित ऐकायला नक्की येऊ शकेल असा आपला अनुभव आहे. त्याच्यामुळे BTपेक्षा नक्कीच कॉक्लिअर इम्प्लांट हे अशा मुलांसाठी योग्य आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अक्षय वाचासुंदर सरांसाठी आहे. प्रश्न असा आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये दोन्ही कानांचे इम्प्लांट करणे गरजेचे आहे? ते कुठल्याही अनलेस अँड अंटिल कॉन्ट्राइंडिकेटेड सगळ्याच मुलांना दोन्ही कान मिळाले, दोन्ही कानाचं ऑपरेशन केलेलं कधी पण फायद्याचंच असतं. दोन्ही कानाचं ऑपरेशन करून जे बायनॉरल हिअरिंगचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत म्हणजे त्याच्यामध्ये स्पीच अंडरस्टँडिंग चांगलं असतं, भाषा अंडरस्टँड करण्याची कपॅसिटी चांगली होती, साऊंड लोकलायझेशन करणं सोपं पडतं. तर बायनॉरल हिअरिंग जर आपण देऊ शकतो ते आपण सुद्धा चेक करू शकतो की आपण आपला एक कान बंद केला आणि दुसऱ्या कानाने एकाच कानावरती निर्भर राहिलो वर्सेस दोन्ही कानाने जे ऐकतो ते कधी पण चांगलं. त्यामुळे जर कॉक्लिअर इम्प्लांटची कॅन्डिडेसी एका दुसऱ्या कानासाठी पण दोन्ही कानासाठी असेल तर ऑलमोस्ट सगळ्या परिस्थितीमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट दुसऱ्या कानाला सुद्धा करणं गरजेचं आहे. त्यांनी नक्कीच फायदे जास्त आहेत.
धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रशांत दोरफे सरांसाठी आहे. जेनेटिक टेस्ट किंवा तपासणी कुठे उपलब्ध आहे? हा प्रश्न चांगला आहे, कारण सगळं सांगितल्यानंतर हे टेस्ट कुठे होते हे माहिती असणं गरजेचं असतं. दुर्दैवाने याबद्दल पालकांना फार कमी माहिती आहे, आणि जरी माहिती असली तरी ती त्या पद्धतीची टेस्ट उपलब्धता सर्व ठिकाणी नसते. सुदैवाने कॉकलियामध्ये आपण यासाठी प्रयत्न करतो आहोत, आणि आपल्या इथे येणाऱ्या बालकांसाठी आणि सर्व पालकांसाठी आपण ही टेस्ट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे कॉकलियामध्ये ही टेस्ट उपलब्ध आहे. आपल्या ज्यांना ही टेस्ट करून घेण्याची इच्छा आहे त्यांनी सर्वप्रथम याचं काउन्सिलिंग करून घेण्याची गरज असते, कारण ही टेस्ट आपल्याला आवश्यक आहे का, त्या टेस्टमधला कुठला भाग आपण केला पाहिजे, या सर्व प्रकाराची माहिती घेण्यासाठी सर्वात प्रथम समुपदेशन आवश्यक आहे. म्हणजे आपण काउन्सिलिंग जर झालं तर मग आई वडील आणि भाऊ बहीण यापैकी कोणाची टेस्ट केली पाहिजे आणि त्या बालकाची हे आपल्याला समजू शकतं. तर अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न अमित पाटील सरांसाठी आहे. मुलाचे इम्प्लांट होऊन 6 महिने झाले तरी मूल अपेक्षेप्रमाणे बोलत नाही, त्याचे कारणे काय असू शकतात? खूप चांगला प्रश्न आहे. जसं मी मागच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आपण जन्मल्यानंतर वयाच्या 12 महिने म्हणजे 1 वर्षापर्यंत आपण आवाज ऐकत असतो. तसंच कॉकलियर इम्प्लांटही जसं आतापर्यंत आपण बोलतोय, सगळ्या प्रश्नांना उत्तर देतोय. कॉकलियर इम्प्लांट करणं आणि हे एकदम जादूसारखं नाही की आपण आवाज देतोय. आपल्याला तेवढा कालावधी देणं गरजेचं आहे की नॉर्मल डेव्हलपमेंट जे आपली वयानुसार होत असते, चालणं, ऐकणं, बोलणं एक ठराविक वयानुसार असतं. तसंच इम्प्लांटमध्ये तसंच आहे की आपण पहिल्यांदा इम्प्लांट केलं, आवाज दिला आहे, पण त्या आवाजाचं मार्गदर्शन होणं, आवाज समजणं याला साधारणतः 6 महिने जातात. याला कारणे खूप सारे आहेत की उशिरा इम्प्लांट होणं, दुसरं इम्प्लांट झाल्यानंतर स्पीच थेरपी नसणं. बऱ्याच वेळेस असं येतं की इम्प्लांट होतं पण पालक स्पीच थेरपीला गांभीर्याने घेत नाही आणि ती गोष्ट पुढे पुढे वाढत जाते. आपण दिवसभरात जर विचार केला साधारणतः 10,000 ते 15,000 शब्द उठल्यापासून झोपल्यापर्यंत ऐकत असतो. आणि जर हे आपण त्याला दिलेच नाही त्या मुलाला इम्प्लांट केल्यानंतर, तर त्या मुलाचा प्रोग्रेस किंवा प्रगती ती 6 महिन्यानंतर सुद्धा होणार नाही. त्यामुळे पहिला घटक आहे की स्पीच थेरपी होते की नाही. दुसरं मुख्य कारण असं असतं की इम्प्लांटच्या अगोदर त्यांनी ते मशीन लावलं की नाही. बऱ्याच वेळेस इम्प्लांट झाल्यानंतर मुलं मशीन लावायलाच 2 महिने घेतात, कारण त्याच्या अगोदर त्यांनी साधं श्रवणयंत्र लावलेलं नसतं. त्यामुळे हे दुसरं कारण असतं की इम्प्लांट होण्याच्या अगोदर त्यांनी मशीन किती कालावधीसाठी लावल्या आणि त्या मशीनसोबत त्यांनी स्पीच थेरपी किती वर्ष घेतलेली, हा त्यातला एक घटक असतो. तिसरं कारण बहुतांश वेळा असं असतं की मुलं हट्टी बनतात. इम्प्लांट झाल्यानंतर एक स्पीच थेरपीला येणं एक आठवड्यातून 2दा-3दा आपण म्हणतो की 3 तास आपण येणार आहोत, पण बाकी वेळ मूल पालकांसोबत त्यांच्या घरच्यांसोबत असतं. त्यामुळे तो प्रगतीमध्ये ज्यावेळेस घरात असतो त्यावेळेस तो मूल हट्टी बनतं आणि जसं अपेक्षित असतं तसं तो मुलगा करत नाही. त्यामुळे असे 3-4 घटक आहेत की जेणेकरून मुलाचा इम्प्लांट झाल्यानंतर सुद्धा स्पीच किंवा लँग्वेज डेव्हलपमेंट एक स्लो पद्धतीने होऊ शकते. पण हो, नक्की 6 महिन्यापर्यंत जर नसेल तर घाबरायचं कारण नाही आहे. आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे. त्या मुलाला अपेक्षित 1 वर्षापर्यंत तरी आवाज ऐकून आवाजाचा अवेअरनेस म्हणजे आवाज काय असतो हे समजवणं, शिकवणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न सौ रक्षा देशपांडे मॅडम यांच्यासाठी आहे. आपण मागच्या प्रश्नामध्ये असं पाहिलेलं की सर्वांगीण विकास, तर सर्वांगीण विकास म्हणजे नेमकी काय आणि पुनर्वसन केंद्रात येण्याचे योग्य वय आणि त्याचे काय फायदे आहेत? खूप महत्त्वाचं आहे हे. मला इथे सांगताना खूप आनंद वाटतो की स्वरनाथ पुनर्वसन केंद्र हे आपल्या महाराष्ट्रातलं एकमेव असं केंद्र आहे की जिथे टीमवर्क होतं. आपण बरेच वेळेला बघतो की मूल स्पीच थेरपीला जातं, तिथे फक्त त्याची स्पीच थेरपी घेतली जाते, बाकी दुसऱ्या गोष्टींचा इतका विचार होत नाही. तर आपण आत्ता बघता आहात हे पॅनल डिस्कशन जेव्हा चालू आहे तेव्हा ENT आहे तिथे, त्याच्यानंतर जेनेटिक टेस्टिंगसाठी सायंटिस्ट आहेत, ऑडिओलॉजिस्ट आहेत, स्पेशल एज्युकेटर्स आहेत, त्याच्यानंतर
आपल्या इथे जे कोर्स कंडक्ट केल्या जातात त्याचे कोऑर्डिनेटर आहेत. म्हणजे एका बालकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या स्पर्धांमध्ये आपण ते उपलब्ध केलेले आहेत. आत्ता आपण जे विचारलं की वय कोणतं, तर अगदी 0 एजमध्ये कर्णबधिरत्व लक्षात आलं की लगेच या पुनर्वसन केंद्रामध्ये आपण आपल्या कर्णबधिर बालकाला आणू शकता. मी तर असं म्हणेन की जितक्या लवकर तुम्ही त्या बालकाला पुनर्वसन केंद्रामध्ये द्याल तितक्या लवकर त्याचा वाचा भाषा विकास आणि सर्वांगीण विकास होणार आहे. कारण त्या दृष्टीने त्याचं हिअरिंग एड लावलं जाणार आहे, इम्प्लांट करायचं असेल तर त्याबद्दलचा विचार त्याचा केला जाणार आहे. त्याच्यानंतर जेनेटिक टेस्टिंग म्हणजे कर्णबधिरत्व कशामुळे आलं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मुलाच्या वाचा भाषा विकासामध्ये कोणत्या कारणामुळे कर्णबधिरत्व आलं आहे, त्याच्यामुळे त्याची बौद्धिक प्रगती कशी आहे याच्याबद्दलचा विचार सुद्धा आमच्या सेंटरमध्ये आम्ही करतो आणि त्या प्रकाराने त्या मुलाला शिकवल्या जातं. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देते की सर्वांगीण विकास म्हणजे काय. सर्वांगीण विकास म्हणजे ढोबळमानाने आपण त्याचा विचार केला तर कर्णबधिर मूल हे 7व्या वर्षी सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये जाण्यासाठी तयार होणं म्हणजे मुलाचा सर्वांगीण विकास होणं. त्याच्यामध्ये त्याचं वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, भाषा कौशल्य, मोटर स्किल डेव्हलप होणं, त्याचा सोशल कोशंट नीट असणं, इमोशनल कोशंट नीट असणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जिथे केला जातो त्याला आपण सर्वांगीण विकास म्हणतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आपल्या पुनर्वसन केंद्रामध्ये करतो. इथे ओटी म्हणजे आपण ऑक्युपेशनल थेरपीपासून ते अगदी मुलांच्या मोटर स्किलपर्यंत ते कशा चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील याचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे पालकांना काउन्सिलिंग करणं एक खूप महत्त्वाची गोष्ट आपण आत्ता सांगितल्या गेलेली नाही आहे, ती मी इथे सांगते की आम्ही इथे पालकांना सुद्धा आमच्या बरोबरीने घेतो. आमच्या इथे आमच्या पुनर्वसन केंद्रामध्ये मुलाला जेव्हा शिक्षण दिले जाते तेव्हा पालकांनी त्यांच्यासोबत त्या क्लासरूममध्ये बसणं अनिवार्य आहे. कारण आता आम्ही सरांनी जसं सांगितलं तसं की दिवसातले फक्त 3 ते 4 तास ते मुलं आमच्यासोबत असणार आहे, बाकीचा सगळा वेळ ते पालकांसोबत असणार आहे. त्याच्यामुळे पालकांना एज्युकेट करणं, त्यांना शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे आणि ते काम कॉकलियामध्ये होतं. धन्यवाद. धन्यवाद मॅम. माझ्या प्रेक्षकांना पुन्हा विनंती आहे की आपल्याला जर काही प्रश्न असतील तर कृपया चॅटबॉक्समध्ये ते प्रश्न टाकावे. सत्राच्या शेवटी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न स्मृती माहुलीकर मॅडम यांच्यासाठी आहे. DECSE कोर्स कोण कोण करू शकतो? अगदी छान प्रश्न आहे. याची काय म्हणतो माहिती तुम्हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक असं वाटतं. डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड स्पेशल एज्युकेशन हा जो कोर्स आहे हा 12वी पास असणारा कोणीही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. यासाठी सायन्स, कॉमर्स, आर्ट्समधल्या कुठल्याही स्ट्रीममधला विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. जनरल आणि OBC मधला जर कॅटेगरीतला विद्यार्थी असेल तर त्याला 50% 12वीला असणं आवश्यक आहे आणि SC ST कॅटेगरीमध्ये असतील विद्यार्थी तर त्यांना 45% असणं गरजेचं आहे. आणि अशातनं 12वी आणि 50% आणि 45% असणारा विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. धन्यवाद मॅम. आता आपण शेवटच्या राऊंडकडे जात आहोत. तर माझा पहिला प्रश्न डॉक्टर वाचसुंदर सरांसाठी आहे. कर्णबधिर मुलाला BTE किंवा कॉक्लिअर इम्प्लांट या 2 मशीनपैकी कोणत्या मशीनने चांगला आवाज ऐकू येऊ शकतो? हा प्रश्न आपल्याला नारायणगावच्या सेंटरहून आलेला आहे. सर्वसामान्य पालकाला हा प्रश्न नेहमीच पडणार, कारण कॉक्लिअर इम्प्लांट म्हटल्यानंतर खूप कॉस्टली आहे, ऑपरेशन आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल स्वाभाविक मनामध्ये त्यांच्या एक प्रकारचं आढी किंवा कसं जावं याला असं असणार. आणि मग त्या मुलाला जर मशीनचा फायदा होत असेल तर का नको मशीन असंही त्यांना वाटणं अगदी स्वाभाविक आहे. लॉस जेव्हा कम्पॅरेटिव्हली थोडा तुलनात्मक कमी आहे, म्हणजे साधारण 70 किंवा त्याच्यावर खाली आहे, तर अशा वेळेला या मुलांना बहुसंख्यपणे बहुतांशी मशीनचा फायदा होतो. पण लॉस जसं पुढे जातो 70, 75, 80च्या पुढे जायला लागतो तेव्हा अशा मुलांना मात्र, अशा बालकांना मात्र मशीननी जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही.
पण थोडाफार फायदा होतो का? होतो नक्की. ह्याचं अगदी साध्या भाषेत उदाहरण द्यायचं झालं, समजा तुमच्या पायाला किंवा हाताला पॅरालिसिस झालं किंवा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यात अधूपणा आला, तर तुम्हाला पहिल्यांदा काही वेळेला काठीने सुद्धा काम चालू शकतं. कमी जर त्रास असेल तर नुसत्या काठीने काम चालू शकतो. थोडा जास्त त्रास झाला तर वॉकर दिला जातो. त्याच्यापुढे त्रास झाला तर सायकल किंवा ट्रायसिकल किंवा असं दिलं जातं. हे जसं तुमच्या किती लॉस आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तसं कॉक्युलर इम्प्लांट हे ज्याला काहीच फायदा होत नाही मशीनचा, अशा मुलांसाठी आहे. आणि त्यांच्यासाठी मात्र मशीनच्या ऐवजी केवळ कॉक्युलर इम्प्लांटचाच जास्त फायदा होतो. आणि ते साधारण 80च्या पुढचा जो लॉस असतो त्याच्यासाठी ते योग्य आहे. त्याच्या अगोदरच्या लॉसला आपण मशीन लावून योग्य ती कार्यवाही करू शकतो. त्याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अक्षय वाचसुंदर सरांसाठी आहे. प्रश्न असा आहे, कॉक्लिया कानामध्ये कॉक्लिया नसेल तर कोणते पर्याय आहेत? कानाची नस थोडी बारीक किंवा नसेल किंवा कॉक्लियामध्ये काही खूप मोठा बिघाड असेल किंवा इन्फेक्शन, मोठा मेंदूचा ताप, छातीमध्ये निमोनिया सारखे इन्फेक्शन किंवा कुठले इन्फेक्शन जे कानासाठी त्रासदायक असतात, अशामुळे कधी कधी कॉक्लियाची पूर्ण रचना खराब होऊन जाते आणि तिथे जे असायला पाहिजे ते पूर्ण बोलणी भरून ते पूर्ण जाण्याची बंद होते. तर अशा केसेसमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट करता येत नाही आणि त्यासाठी म्हणून अजून एक नवीन हायर ॲडव्हान्समेंट म्हणजे ऑडिटरी ब्रेनस्टेम इम्प्लांट हे नवीन उपकरण इथं आलेलं आहे. तर यामध्ये हे इम्प्लांट डायरेक्टली मेंदूला, जिकडे कानाची नस जिथे मेंदूमध्ये जाते तिकडे हे इम्प्लांट बसवलं जातं आणि त्याच्यामुळे पण त्याला थेरपी द्यावीच लागते. ते झालं ऑपरेशन संदर्भातलं. त्या ज्यांना लोकांना आपण टोटल कम्युनिकेशन सुद्धा ऍडवाइस करतो, कारण ब्रेनस्टेम इम्प्लांटचे जे रिझल्ट्स आहेत ते कॉक्लिअर इम्प्लांटचे जे रिझल्ट्स आहेत त्याच्यापेक्षा थोडेफार कमी मानले जातात. पण त्यांना आम्ही आपल्या सेंटरतून सुद्धा आपण ऍडवाइस करताना टोटल कम्युनिकेशन सुद्धा हे ऍडवाइस करतो. So auditory brainstem implant is an option as well as total communication. हे पण ऍडवाइस करावं. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रशांत राफे सरांसाठी आहे. जेनेटिक टेस्ट कोणकोणत्या कारणांसाठी करू शकतो? तसं मी सांगितल्याप्रमाणे जेनेटिक टेस्ट आपण सर्व व्याधींसाठी करू शकतो. फक्त कर्णबधिरत्व नाही, अन्य व्याधी सर्व ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची अनुवंशिक माहिती आधुनिक शास्त्रात उपलब्ध आहे, अशा सर्व पद्धतीच्या टेस्ट आपण करू शकतो. आपल्याला माहिती असेल की कर्णबधिरत्वाच्या अनुषंगिक पण अनेक आजार आहेत. म्हणजे अनेकांमध्ये कर्णबधिरत्व आणि आंधळेपणा, काहीमध्ये कर्णबधिरत्व आणि हृदयविकार किंवा किडनीचा प्रॉब्लेम किंवा अन्य त्वचेची अडचण, अशा बरेच काही ज्याला आपण सिंड्रोमिक हिअरिंग लॉस म्हणतो. तर अशामध्ये सुद्धा आपण कर्णबधिरत्वाचे अनुवंशिक निदान जर केलं तर आपल्याला समजू शकतं की कुठल्या पद्धतीचा कर्णबधिरत्व आपल्याला आहे आणि कुठल्या जीन्समध्ये तो दोष निर्माण झाला आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी आहे कर्णबधिरत्वाच्या अनुवंशिक निदानामध्ये की एकच जीन कारणीभूत नाही आहे. जवळपास 100पेक्षा अधिक जीन्स हे कर्णबधिरत्वासाठी कारणीभूत असल्यामुळे ही टेस्ट जरा थोडीशी कॉम्प्लेक्स आहे आणि त्याची खर्चिक पडती आहे. तर त्यामुळे आपण आपल्या संस्थेमध्ये सुरुवातीला जो सर्वात महत्त्वाचा जीन आहे, ज्याला कनेक्झिन 26 असं म्हणतात, त्या जीनची तपासणी करण्याचा सल्ला देतो, ज्याच्यामुळे 90% प्रमाणामध्ये 90% केसेस घटनांमध्ये अनुवंशिक कर्णबधिरत्व येऊ शकतं. त्याच्याही पलीकडे जे जीन्स कारणीभूत आहेत त्यांचं निदान करण्याचा सल्ला आपण त्यानंतरच्या टप्प्यात देतो आणि मग तशा पद्धतीची चाचणी आपण करू शकतो. प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर सर्व प्रकारच्या आजारांसाठी अनुवंशिक चाचणी उपलब्ध आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न अमित पाटील सरांसाठी आहे. प्रश्न असा आहे, मूल ऐकू शकतो, वाचू शकतो, पण स्पीच क्लिअर नाही, तर यावर काय करणे आवश्यक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. बरं, मूल ऐकतंय पण बोलत नाही, तर त्याला काय अडचण असू शकते. त्याला बरेचसे, जसं आपण आत्ता
श्रवण दोष असणं म्हणजे हिअरिंग इम्पेअरमेंट असणं या विषयावर बोलतोय. तसंच लहान मुलांमध्ये बाकी सारे आजार असतात किंवा आपण त्याला म्हणतो काही बाकी कारणं आहेत की ज्यामुळे मूल उशिरा बोलतात. त्यातलं एक वयानुसार किंवा आपण म्हणतो थोडं उशिरा आढळून येणारं कारण म्हणजे स्वमग्न असणं. त्या मुलांमध्ये स्वमग्नता असतं, ज्याला आम्ही ऑटिझम असं म्हणतो. त्या व्यतिरिक्त काही मुलांमध्ये मुलं बोलायला लागतात पण काही बोबडे बोलतात, त्याला मिसआर्टिक्युलेशन असं म्हणतात. किंवा काही मुले बोलतात, स्पष्ट बोलतात पण अडकून अडकून बोलतात, त्याला आपण स्टटरिंग किंवा स्टॅमरिंग असं म्हणतो. तर हे प्रॉब्लेम शोधून काढणं स्पीच थेरपिस्ट, पिडियाट्रिशियन यांच्याकडनं ते मार्गदर्शन होणं गरजेचं असतं. ह्या केसेसमध्ये स्पीच थेरपी हा एकमेव उपाय आहे जेणेकरून ते आपण त्याच्यावर बोलकं करू शकतो. परंतु जर त्या मुलाला ADHD तसंच हायपर ॲक्टिव्हिटी आहे किंवा स्वमग्नता आहे, फक्त स्पीच थेरपी देऊन चालत नाही. त्याचं जसं आपण आत्ता बघतोय श्रवण दोषामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनलची गरज असते, तसंच त्या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनलची गरज असते. त्यातला एक म्हणजे स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, दुसरे ऑक्युपेशनल थेरपिस्ट. जर काही शारीरिक जन्मता काही प्रॉब्लेम असतील तर फिजिओथेरपिस्ट, तसेच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जे पालकांना काउन्सिल करतात, तसेच पिडियाट्रिशियन. या सगळ्यांचा रोल त्याच्यात येतो. जर ऐकायची गडबड नसेल तर काहीतरी त्या मुलाला कारण असू शकते. हा कारण शोधण्यासाठी पुन्हा एक टीम लागते. पण आत्ता सध्या जे दिसून येते या लॉकडाऊनमध्ये मोबाईलचा वापर वाढल्यामुळे, हे माझा अनुभव सांगतोय लॉकडाऊन नंतरचा, त्या मुलांमध्ये बोलण्याचं प्रमाण कमी झालं आहे. कारण की मोबाईल हे वन वे कम्युनिकेशन आहे. मुलगा फक्त ऐकतोय पण बोलत काहीच नाही. सिटीमध्ये जनरली सिंगल फॅमिली असते, आई वडील कामाला असतात, मुलगा घरात कोणाकडे तरी असतो. त्यामुळे त्याची भाषेचं प्रमाण जे असतं वयानुसार होत नाही. त्यातलं हे कारण आत्ता दिसून येतं. हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करतो की हे लॉकडाऊनमुळे जे मोबाईलचं प्रमाण वाढलं त्यामुळे सगळं नॉर्मल आहे, ऐकतो नॉर्मल आहे, मिसळतो नॉर्मल आहे, तो राहतो नॉर्मल आहे पण बोलत नाही. तर असे त्यातलं एक कारण आहे की ज्यामुळे बोलत नाही. अशासाठी एक सोशलायझेशन होणं गरजेचं आहे. जर काही श्रवणदोषा व्यतिरिक्त काही अडचण असेल, ती अडचण कोणत्या स्वरूपाची आहे तज्ज्ञांकडनं शोधणं गरजेचं. आणि जर ते अडचण कळली तर मग योग्य मार्गदर्शन होऊन ते स्पीच थेरपी घ्यावी, ऑक्युपेशनल थेरपी घ्यावी, बिहेवियरल थेरपी घ्यावी, की पिडियाट्रिशियनच्या डॉक्टरांनी सल्ला घेऊन मेडिसिन चालू करावं, या गोष्टी करणं गरजेचं आहे. अमित सरांना परत माझा एक प्रश्न आहे की हीच परिस्थिती जर कर्णबधीर मुलामध्ये असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो? जर कर्णबधीर असेल आणि त्या व्यतिरिक्त अजून अशी डिसेबिलिटी आहे, त्याला आपण मल्टिपल डिसेबिलिटी म्हणतो, म्हणजे एकपेक्षा जास्त अपंगत्व. या ह्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत जेवढं काय डिस्कस केलं प्रोफेशनलचा रोल असतोच. त्या व्यतिरिक्त जे मी आता सांगितलं नॉर्मल ऐकतोय पण त्याला बोलत नाही, त्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्टचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो, फिजिओथेरपिस्टचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे त्या मुलाला पुन्हा या प्रोफेशनलकडे पाठवणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न सौ रक्षा देशपांडे मॅडम यांच्यासाठी आहे. आपल्या संस्थेतील शिक्षण पद्धतीचे काय वैशिष्ट्य आहेत? खूप छान. आपण 2 प्रकारांनी इथे शिक्षण देतो. एक म्हणजे ज्या मुलांचं कॉक्लिअर इम्प्लांट झालेलं आहे योग्य वयामध्ये त्या मुलांना AVT थेरपी आपण देतो. त्याच्यानंतर टोटल कम्युनिकेशन आणि सगळ्यात तिसरं महत्त्वाचं म्हणजे वाचा भाषा प्रशिक्षणामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती वापरतो. त्याच्यामध्ये संवादातून भाषा विकास, बातमीमधनं भाषा विकास, असं मोठी जी मुलं सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये 6 वर्ष पूर्ण करून जाणार आहेत त्यांच्यासाठी ही मेथड आपण वापरतो. ही खूप कमी ठिकाणी वापरल्या जाते. ह्याच्यामध्ये मुलांनी संवाद साधणं, प्रश्नोत्तर विचारणं, विचारलेल्या प्रश्नाचं आकलन होऊन उत्तर देता येणं, आपण भाषा वाढणं, एखादा टॉपिक दिला त्याच्यावर एक 4-5 वाक्यामध्ये त्याला बोलता येणं, या सगळ्यासाठी या गोष्टींचा चांगला उपयोग होतो. त्याच्यासाठी जी मेथड अशी असते, वर्गात जर का त्या क्लासरूममध्ये 8 ते 10 मुलं असतील तर कुठलीही एखादी गोष्ट त्यांनी घरी सांगा, म्हणजे घरात कोणी पाहुणे आले आहेत किंवा त्याच्यासाठी काहीतरी विशेष वस्तू आणली आहे तर त्याच्याबद्दल एका शब्दामध्ये ते मूल बातमी वर्गामध्ये सांगणार आहे
आणि त्याच्यावरून शिक्षिका त्याचं पूर्ण ती भाषा वाढवून त्या मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल कसं वाढेल, संवाद त्यांना कसा करता येईल ह्याच्यासाठीचा प्रयत्न करत असते. आणि ही जी पद्धती आहे ही खूप उपयुक्त आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे सर्वसामान्य शाळेमध्ये जाण्याचा रेट हा खूप चांगला आहे. दरवर्षी आपल्या पुनर्वसन केंद्रामधनं 15 ते 20 मुलं ही चांगल्या प्रकारे बोलायला लागून नॉर्मल स्कूलमध्ये इंटिग्रेट होत असतात. धन्यवाद मॅम. माझा पुढचा प्रश्न स्मृती माहुलीकर मॅडम यांच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे की पालक प्रशिक्षण म्हणजे काय, त्याची पात्रता आणि त्याचे महत्त्व काय आहे? सगळ्यात खूप आणि महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचं उत्तर मला द्यायला नक्कीच आवडेल. सगळ्यात आधी सांगायचं झालं तर आपल्याकडे जेव्हा एखादं मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर त्या बालकाला कर्णबधिरत्व आहे हे जेव्हा समजतं, जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्या कुटुंबाची किंवा त्या पालकांची, विशेष करून आईवडिलांची जी भूमिका त्यावेळेत असते ती खूप काय म्हणतो घाबरण्यासारखी किंवा कावरेबावरे झाल्यासारखी असते. आता काय करायचं, पुढे पूर्ण अंधार झालेला असतो. अशा वेळी पालकांना या फेजमधून जाताना कशा पद्धतीने त्या बालकासाठी महत्त्वपूर्ण शिक्षण पुढचं कसं देता येईल, कुठल्या पद्धतींचा अवलंब करून त्याला शिक्षण देणं गरजेचं राहील आणि वेळ न दवडता त्याला कुठलं प्रशिक्षण देऊ, कुठलं श्रवणयंत्र देऊ, कुठे जाऊन चाचणी करणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण आम्ही आमच्या संस्थेमध्ये पालक प्रशिक्षणामध्ये देतो. सगळ्यात आधी विचार आला आमच्या संस्थेकडे मध्ये की त्या कर्णबधिर बालकाबरोबर सगळ्यात जास्त वेळ कोण असतं, तर याचं उत्तर आलं त्याची आई. तर यासाठी आमच्या संस्थेमधील तज्ज्ञ मंडळी एकत्रित आले आणि त्याच्यावर विचार झाला, विनिमय झाला आणि असं लक्षात आलं की मग आपण आयांनाच का प्रशिक्षण देऊ नये, आयांना एकत्रित करून त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या बाळांसाठी आपण त्यांना चांगल्या पद्धतीने का घडवू नये, यामधून पालक प्रशिक्षण या कोर्सची आमच्या संस्थे माध्यमातून निर्मिती करण्यात आली आणि अभ्यासक्रम ठरवण्यात आला. त्याचं महत्त्व जर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की बालकाचं पूर्ण पुढील आयुष्य कशा पद्धतीने घालवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी पालकांनीच त्याच्या पाठीशी खंबीरपणे कसं पद्धतीने उभारणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टी या प्रशिक्षणामधून पालकांना दिल्या जातात. हे 6 महिन्याचं प्रशिक्षण आम्ही आमच्या कॉकलिया पुणे संस्थेच्या माध्यमातून देतो आणि त्यातनं पालकांना सुदृढ कशा पद्धतीने बनवता येईल यावरती मोठ्या प्रमाणावरती काम करतो. प्रवेश घेण्यासाठी काय पात्रता लागते? पालक प्रशिक्षणासाठी जर प्रवेश घ्यायची असेल तर त्याची पात्रता अशी जसं मी मगाशी सांगितलं की आमच्या DECSEच्या प्रशिक्षणासाठी 12वी असणं आवश्यक आहे, तसं पालक प्रशिक्षणासाठी कोणतीही वयोगटाची अट नाही. त्या कर्णबधिर बालकाच्या घरातील कुटुंबातील आई, वडील, मामा, काका, मावशी जे कोणी त्या बालकाच्या जवळ असेल, तो कोणीही उत्सुक असेल असे जे प्रशिक्षणार्थी असतील ते हा कोर्स करू शकतात. आणि जर कोणाला उत्सुकता असेल की या बालकांना कशा पद्धतीने घडवलं जातं, अशी व्यक्ती देखील हा कोर्स करू शकतात. त्यासाठी काही शिक्षणाची अट आहे का? नाही, शिक्षणाची अट या प्रशिक्षणासाठी नाही. त्या कर्णबधिर बालकाला घडवण्यासाठी कुठली पद्धती आणि कुठली तंत्र वापरली जातात हे शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्ही या प्रशिक्षणामध्ये शिकवतो, परंतु यासाठी कोणत्याही शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. धन्यवाद. आपले इथे 5 राऊंड पूर्ण झालेले आहेत आणि मला खूप छान वाटतंय की तुमच्याकडून खूप एकत्र सगळी टीम एकत्र आहे आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत आणि शंकांचं निरसन होत आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि खूप खूप आभार. पण त्याआधी आपल्या पालकांकडून काही प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न दुराफे सरांनाच आहे की जेनेटिक टेस्ट कुठे करता येईल हे तर तुम्ही सांगितलं, पण त्याची कॉस्ट किती असते? जेनेटिक टेस्ट विविध पद्धतीने कर्णबधिरत्वासाठी करता येते. त्याची एका जीनची कॉस्ट जी आहे, एका जीनसाठी आपण जर टेस्ट केली जी प्रत्येकी म्हणजे आई, वडील आणि मुलगा यांच्यासाठी आपल्याला प्रत्येकी
किती आता आपण 2200 रुपये त्याची कॉस्ट आहे. आणि जर आपल्याला पूर्ण पॅनल करायचं असेल, म्हणजे अनेक जीन्स एकत्र बघायचे असतील की कुठल्या जीन्समध्ये दोष निर्माण झाला आहे, अशी टेस्ट आता आपल्याकडे साधारणतः 12 ते 15,000 अशी त्याची किंमत आहे. हा प्रश्न आपल्याला अमृता माळी ही विद्यार्थी आपल्या पुनर्वसन केंद्रात येते तिच्या आईने विचारलाय. त्याचबरोबर श्रद्धा बेडके आहे जी आपली DCSE कोर्सची प्रशिक्षणार्थी आहे. तिचा हा प्रश्न आहे की घरामध्ये याआधी कोणीही कर्णबधिर नसते तरीही बाळाचा विचार करताना सगळ्या जोडप्यांनी जेनेटिक टेस्ट करणे गरजेचे आहे का? असा मनामध्ये प्रश्न आपल्याला येऊ शकतो, कारण आपल्याकडे अशी व्यवस्था नाही आहे की पूर्वी जर आपण कोणी कॅरियर असतील आई वडील आणि त्याची काही माहिती आपल्याकडे नसते, त्यामुळे असं जर माझ्या बाळासंदर्भात होऊ शकेल का, तर असं करण्याची आवश्यकता नाही आहे. जर काही हिस्ट्री नसेल तर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. पण जर आपल्याला असं वाटलं की नाही हिस्ट्री नाही आहे पण तरी मला माहिती करून घ्यायची, मला असं माहिती करून घ्यायची की माझ्यामध्ये अशा पद्धतीचा कुठला गुणधर्म आहे का की जो पुढच्या पिढीमध्ये कर्णबधिरत्व निर्माण करू शकतो, तर आपण अशी टेस्ट अवश्य करून घ्यावी. संपूर्ण टेस्टची माहिती करून आपण जर ती टेस्ट करून घेतली, माहिती घेतल्यानंतर तर काहीच अडचण नाही, आपण ते अवश्य करून घेऊ शकतो. पुढचा जो प्रश्न आहे तो वाचसुंदर सरांसाठी आहे. इम्प्लांट करण्याआधी बाळाला हिअरिंग एड लावणे का गरजेचे आहे? इम्प्लांट करण्यासाठी ऑडिटरी नर्व हा आपल्याला ॲक्टिव्ह लागतो, तो त्याच्यात जागरूकता लागते, तो चालणारा लागतो. आणि तो चालणारा कसा राहील तर त्याला जर सतत स्टिम्युलेशन मिळालं तर तो चालत राहील. त्याच्यामुळं आपण जेव्हा आता पहिल्यांदा ऐकलं की जेव्हा आपण कर्णबधिर म्हणतो तेव्हा 100% कर्णबधिर ही कल्पना बऱ्यापैकी दुर्मिळ असते. काहीतरी 1-2%, 5%, 60% हे ऐकणं शिल्लक असतं. तेव्हा त्या ऐकण्यात शिल्लक जे आहे त्याचा फायदा घेऊन त्या ऑडिटरी नर्वला सतत चेतना देणं, संवेदना देणं, हे स्टिम्युलस देणं हे जरुरीचं आहे. म्हणून अगोदर त्याला जेवढा जास्तीत जास्त सशक्त ठेवता येईल ऑडिटरी नर्वला ते जरुरीचं आहे. नंबर 1. नंबर 2 की त्या बाळाला ते मशीन शेवटी इम्प्लांट जरी केलं तरी कानाच्या मागे असणारं काहीतरी राहणारच आहे. त्याच्यामुळे त्याची सवय होणं जरुरीचं आहे. आता आपण अमित किंवा अक्षय डॉक्टर सांगताना ऐकलं की नंतर बाळाने जर काही दिवस लावलंच नाही तर ते मशीन होतं. त्याच्यामुळे ते मशीन ही लावणं ही अत्यंत जरुरीची गोष्ट आहे. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न मी अक्षय वाचसुंदर सरांना विचारू इच्छिते. सर तुम्ही आहात का? हो. तर प्रश्न असा आहे की तुम्ही मगाशी सांगितलं की कॉक्लिया नसेल तर टोटल कम्युनिकेशन हा एक पर्याय आहे. तर एका पालकाने असं विचारले की कॉक्लिया नसेल आणि मुलगा टोटल कम्युनिकेशनला असेल तर मशीन लावणे किती फायद्याचे आहे? या प्रश्नाचं उत्तर थोडंसं म्हणजे हा डायलेमाचा प्रश्न आहे की मशीनचा कितपत फायदा होतो कधी कधी कॉक्लिया ही पूर्ण असते किंवा नर्व थोडीफार फरक असेल नर्व छोटे पण तरी फायबर्स असतात ते कधी कधी रेडिओलॉजी त्यामुळे काहीतरी दिसलं की मशीन लावून थोडाफार काहीतरी आवाज जाण्याची असते आणि तो एक पॅरामीटर असतो जो आपण कधी कधी बघू शकतो की जरी आल्यावरती जरी त्या मटेरियलचं तिकट नसेल ऑडिओलॉजी थोडाफार बेनिफिट असतो. या केसेस तसं आढळून आलं तर मग मशीन लावणं कधी पण फायद्याचं होऊ शकतं. धन्यवाद सर. पुढे 2 प्रश्न आहेत पालकांकडून, ते मी रक्षा मॅडमला विचारू इच्छिते. प्रश्न असा आहे, मूल ऐकून बोलते पण फक्त अभ्यासाचे लक्षात राहत नाही, यावर उपाय काय? हा प्रश्न अनुषा कोरेगावकर यांनी विचारला. आणि त्याच्या पुढे एक प्रश्न असा आहे, मुलाच्या लक्षात
राहत नाही यासाठी उपाय काय? पहिला प्रश्न आपण उत्तर देऊयात त्याचं. हा प्रश्न फक्त कर्णबधीर मुलांसाठीच नाही आहे, तर तो सर्वसामान्य मुलांसाठीच्या आयांचा पण हा प्रश्न असतो. तर मला वाटतं आपली जी शिक्षण पद्धती आहे ती थोडीशी मोनोटोनस आहे. तर आयांनी त्याला इंटरेस्ट वाटेल, त्याला त्याच्यात खूप कुतूहल वाटेल अशा पद्धतीने मुलांना शिकवायला पाहिजे. आणि स्वरनाथमध्ये मला वाटतं आम्ही तसंच करतो. कृती पद्धतीने जर का आपण मुलांना शिकवलं, म्हणजे गोष्ट कुठली सांगताना आपल्याला आता खूप सारे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. म्हणजे नेटवर आपण त्यांना चित्राद्वारे दाखवून म्हणजे व्हिज्युअलाइज जास्त करून आपण त्या मुलांना शिकवू शकतो, जेणेकरून त्यांच्या लक्षात राहील. आता दुसरा प्रश्न जो आहे तो लक्षात न राहणं. लक्षात न राहण्यासाठी 2-3 गोष्टी आहेत. जर का मूल कर्णबधीर आहे आणि त्याच्या लक्षात राहत नाही, तर सगळ्यात पहिले हे बघायला पाहिजे की त्याचं श्रवण यंत्र जे आहे ते योग्य पद्धतीचं आहे का, की नुसतंच श्रवण यंत्र लावलेलं आहे. बरेच वेळा पालकांना असं वाटतं की श्रवण यंत्र लावलं आहे म्हणजे ऐकायला येत आहे. तर दर 6 महिन्यांनी लावलेल्या श्रवण यंत्र लावून एडेड ऑडिओग्राम हा केला जातो. ती चाचणी नक्की करायला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला कळेल की बालकाला नीट ऐकायला येत आहे का नाही. दुसरी गोष्ट म्हणजे बालकाला आलेलं कर्णबधिरत्व जे आहे ते कशामुळे आलेलं आहे. बरेच वेळा मेनिंजायटिस किंवा रुबेला इन्फेक्शनमुळे आलेलं जे कर्णबधिरत्व असतं ते तुमच्या मेंदूला पण म्हणजे जसं कर्णबधिरत्व आलं आहे तसं मेंदूला पण त्याचा काहीतरी परिणाम झालेला असतो. आणि त्याच्यामुळे लक्षात न राहणं हे मूल मुद्दाम म्हणून जाणीवपूर्वक करत नसतं, तर ते होत असतं. अशा वेळेला तुम्ही त्या मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवायचं असतं. त्याचे टेक्निक्स निरनिराळे असतात. तर ते आम्ही आमच्या पुनर्वसन केंद्रामध्ये त्या प्रकारे अशी जी मुलं आहेत की ज्यांना अशा प्रकाराने कर्णबधिरत्व आलेलं आहे त्यांना निराळ्या पद्धतीने शिकवतो. त्याच्या शिकवण्याच्या पद्धती निराळ्या असतात, ज्याच्याने त्यांच्या लक्षात राहण्यासाठी मदत होते. धन्यवाद मॅम. हा आपला शेवटचा प्रश्न असेल. हा दुराफे सरांसाठीच असेल की पहिलं बेबी कर्णबधीर आहे तर सेकंड बेबी पण कर्णबधीर होऊ शकतं का? असं काही आवश्यकता नाही आहे, पण होऊ पण शकतं. त्याचं कारण आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की कर्णबधिरत्व पुढच्या पिढीमध्ये कशा पद्धतीने जातात. त्याचे अनेक प्रकार आहेत, ज्याला तांत्रिक भाषेमध्ये ऑटोझोमल रिसेसिव्ह, ऑटोझोमल डॉमिनंट अशा पद्धतीचं इनहेरिटन्स म्हणतात. ते आपण समजून घेतलं तर कुठल्या जीनमध्ये डिफेक्ट आहे हे आपल्याला जर समजलं तर आपण ती शक्यता सांगू शकतो. सामान्यतः कर्णबधिरत्व निर्माण करणारे जीन जे आहे ते ऑटोझोमल रिसेसिव्ह म्हणजे या पद्धतीने संक्रमित होतं. त्याच्यामध्ये 25% फक्त शक्यता असते बाळ अशा पद्धतीने होण्याची. 75% केसेसमध्ये बाळ सामान्य होऊ शकतं. पण हे रँडमली होत असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला 25% होणार आहे ते त्यात आपणच जर आलो तर प्रत्येक बाळ पण कर्णबधीर होऊ शकतो. पण जर सांख्यिकी भाषेमध्ये सांगितलं तर फक्त 25% बाळच हे कर्णबधिरत्व होऊ शकतं आणि 75% केसेसमध्ये सामान्य बाळ जन्माला येऊ शकतं. धन्यवाद सर. खरं तर हा शेवटचा प्रश्न म्हटले, पण मला हा प्रश्न थोडा महत्त्वाचा वाटला म्हणून मी वाचस्पंदर सरांना विचारते. कॉक्लिअर इम्प्लांट बंद पडले असेल तर काही वर्षांनी परत ॲक्टिवेट करता येते का? कॉक्लिअर इम्प्लांट जी कंपनी असते ती 15 वर्षाची गॅरंटी देते. आपला अनुभव असा आहे की ऑपरेशन करून आपण जे आत बसवतो रिसिव्हर, तो आत्तापर्यंत आपल्याला एकदा सुद्धा त्याच्यात पुढे डॅमेज झालेला आढळलेला नाही आहे. मग डॅमेज कशात होतो तर बाहेरच्या स्पीच प्रोसेसर, लाईनिंग वायर ह्याच्यामध्ये डॅमेज होतो. मग ते जे डॅमेज झालेली गोष्ट आहे ती आपल्याला पुन्हा मिळू शकते किंवा अपग्रेडसुद्धा हे आपल्याला इम्प्लांट करता येतं स्पीच प्रोसेसर हे. त्याच्यामुळे बंद पडल्यानंतर ते अपग्रेडेशन करणं हे बऱ्याच वेळेला कॉस्टली हे होऊ शकतं. त्याच्यामुळे ते बंद राहू शकतं. पण ॲज सच तसं कधी ते बंद राहतं असं होत नाही. ओके, पण शेवटचा प्रश्न काय संपत नाही आहे. तर अजून एक असा प्रश्न आलेला आहे की नात्यात लग्न केले तर कर्णबधिरत्व येणार हे फिक्स असते का? नाही, असं काही नसतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जे अनुवंशिक गुणधर्म संक्रमित होण्याची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये हे सर्व ज्या पद्धतीने आईवडिलांकडून
नात्यामध्ये लग्न होत होतं तेव्हा अनेक गुणधर्म हे सारखे असतात दोन्ही कुटुंबामध्ये, आणि त्यामुळे दोन्ही कुटुंबातले सारखे गुणधर्म एकत्र येण्याची शक्यता अधिक असते, ज्याला आपण कॅरियर म्हणतो, रिसेसिव्ह ट्रेट म्हणतो. जो रिसेसिव्ह ट्रेट आईमध्ये पडे वडिलांमध्ये पडे आणि तो एकत्र आला तर बाळ कर्णबधी होऊ शकतो. अशी शक्यता जर नात्यातलं लग्न नसेल तर एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, आणि हे संबंध जवळ येण्याची शक्यता अधिक कधी असते, जेव्हा नात्यातलं लग्न असेल, जवळचा संबंध असेल तर. त्यामुळे शक्यता वाढते. फिक्सच आहे असं आपण सांगू शकत नाही. मी प्रेक्षकांना माफी मागते की आपण इथे थांबूयात, पण मला वाटतंय की आपण परत एकदा असं चर्चासत्र नक्कीच घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत, त्यांचे आपल्याला उत्तरं मिळतील आपल्या तज्ज्ञांकडून. तर आत्ता आपण वेळेअभावी थांबत आहोत इथे. मी सर्वात आधी सगळे पॅनलिस्ट जे आहेत, आपले तज्ज्ञ आहेत, त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी त्यांचा मौल्यवान वेळ आणि मौल्यवान सल्ला आम्हाला दिला. कारण बऱ्याचदा असं होतं की टीम आहे पण ते नक्की काय करतं हे कळत नाही. तर हे प्रत्येक कॉमन पर्सनपर्यंत पोहोचलं असेल अशी मी आशा करते. अक्षय सरांचे मी खास करून आभार मानते की त्यांनी ऑनलाईन ह्या सत्रामध्ये येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सगळ्यांच्या शंका दूर केल्यात. खूप खूप धन्यवाद. परत त्याचबरोबर इथे टेक्निकल टीम आहे आमची, जी आता तुम्हाला दिसत नाही आहे बिहाइंड दी कॅमेरा. त्यांनी सगळे रेकॉर्डिंगसाठी झूमवरती जे प्रश्न येतात त्यासाठी, व त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईव्ह हे सगळं बघण्यासाठी इथे एक तासापासून इथे आहे, त्याची पूर्वतयारी खूप होती. तर खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर मी वाचासुंदर सर व रक्षा मॅडम यांचे आभार मानते की त्यांनी ह्या कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि आम्हाला एक चान्स दिला ज्यानेकरून आम्ही जागृती करू शकतो. कारण आधी हा प्रश्न होता की कर्णबधिर दिन आहे तर मग आपण नेहमी वॉक थ्रू घेतो किंवा प्रभात फेरी घेतो, पण कोविडमुळे आपल्याला हे शक्य झालं नाही. पण मला असं वाटतं की आपण तरी लांब नाही गेलो, आपण जे आपलं कार्य आहे ते पूर्ण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं, तुम्ही सगळे प्रेक्षक आज आम्हाला तुमचा वेळ दिला आणि तुमचे जे काही प्रश्न होते ते आम्हाला विचारले, त्यामुळेच आज हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. तर खूप खूप धन्यवाद. आणि जर कोणी राहिलं असेल त्यांचेही मी आभार मानते आणि क्षमा करा की मी त्यांचं नाव घेतलं नाही.